गुजरात दंगलीनंतर बाळासाहेबांनी मोदी शहांना वाचवलं, अन्यथा मोदी शहा तुरुंगात असते. नरकातला स्वर्ग पुस्तकातनं संजय राऊतांचा गौप्यस्फोट. तर कथा कादंबऱ्या बालसाहित्य वाचत नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा राऊतांना उपरोधिक टोला. युतीबाबत विचार करू नका, निवडणुकीच्या कामाला लागा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश. तर राजकारणामध्ये पडद्यामागे एक वेगळी पटकथा लिहिली जाते. मनसे सेना युतीवरती संजय राऊतांचं सूचक विधान. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मा, शरद पवार आणि अजित वाडेकर स्टँडचं अनावरण. वानखेडेसारखं 1,00,000 प्रेक्षक क्षमतेचं नवं स्टेडियम मुंबईमध्ये उभारणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. ऑपरेशन सिंदूर नंतरच्या विध्वंसाची आपबीती पाक पत्रकारांना दाखवली. मुरिदकेमधील दहशतवादी तळ बेचिराग, लष्कर-ए तय्यबाचं प्रशिक्षक केंद्रही नष्ट. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, वेळ आल्यावर आम्ही जगाला पिक्चर दाखवणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचा इशारा. तर पाक उभा राहतो तिथून भिकाऱ्यांची रांग सुरू होते असं म्हणत IMF फंडावरूनही जहरी प्रहार. पाकिस्तानला पाठिंबा देणं तुर्की आणि उझबेकिस्तानला भोवणार. भारतातून गहू आणि तांदूळ न पाठवण्याचा निर्धार. दोन्ही देशांशी व्यापार बंद करण्याचा कॅट संघटनेचा निर्णय. नाशिकमध्ये गोपीचंद पडळकरांच्या सभेत लॉरेन्स पोस्टर प्रकरणी गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलाकडनं दाखवण्यात आलं होतं लॉरेन्स बिश्नोईचं पोस्टर. कुत्री भुंकत असल्यानं थेट इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरती चढली गाय. खाली उतरताच येईना पुणेकरांनी बोलावली क्रेन. क्रेनच्या सहाय्यानं गोमातेचं रेस्क्यू. हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये कोरोना परतला. हाँगकाँगमध्ये कोरोनाचे 31 रुग्ण आढळले, काहींचा मृत्यू. तर सिंगापूरमध्ये कोरोना रुग्णांमध्ये 28% वाढ. आरोग्य मंत्रालय सतर्क. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना मान्सूनपूर्व सरींनी झोडपलं. जेजुरी गडावरती कोसळधारा. बुलढाण्यामध्ये मंडप उडाल्यामुळे तारांबळ. तर बेळगावमध्ये सुद्धा तुफान पाऊस.